मित्र हो, हे रक्षक की भक्षक झाले आपले. आता सांगा तुम्ही, बीजेपी सरकारनं आपल्यासाठी आतापर्यंत काय केलं ना आता काय करू राहिली सध्या? याच्यासाठी निवडून आणलं का आपण तिला? सगळा सत्यानाश करून टाकला, सगळ्या मुलांचे पेपर फोडून टाकले त्यानं. आणि त्याचा मुलांनी काही प्रतिकार म्हणजे केला तर त्यांना म्हणजे गंभीर जखमी करू राहिले. काही जणांचे डोके फुटू राहिले, काही जणांचे हात कापा लागले, कोणाचे पाय फ्रॅक्चर करून टाकले. की लगे आतापर्यंत 32 मुलांना आत्महत्या केल्या आपल्या. आणि आतापर्यंत अजून किती जखमी झाले, हजारोंना जखमी झाले आपले विद्यार्थी. तरी सुद्धा त्या एका व्यक्तीला राजीनामा यायला देता यांनी, त्याच्याकडून घेता यांनी. असं काय चाललं? म्हणजे सरकारनं काय लावलं काय? आपण याच्यासाठी हे दिवस पाहायसाठी आपण त्याला निवडून आणलं का? अवघडच खेळ झाला मित्र. आता मला सांगा तुम्ही, रोज न्यूज पाहू ना अक्षरशः डोळ्यातून अश्रू येऊ राहिले. किती विचलित करणारे व्हिडिओ पाहायला लागलो आपण. किती म्हणजे लहान मुलं सुद्धा त्या प्रदर्शनामध्ये सामील झालेले. सोनू वांगचुक यांना तर त्यानं एका झोळीमध्ये टाकून शिवीगाळ करून त्यांना नेलंय आणि म्हणजे त्याला प्रामाणिकपणाने नेलं. मग मित्र सांगा तुम्ही, हे चुकीचं आहे का नाही? किती खोटं बोलू राहिले. तिथं लाईव्ह लोकांना डोळ्यानं पाहिलेलं आहे की त्यांना कोणत्या पद्धतीनं घेऊन गेलेले. शिवीगाळ करून त्याला झोळीत टाकून काय की म्हणे ते मरू नये म्हणून. अरे काय खोटं, काय चाभरपणा करता काय नाही. इतकं कुठं खोटं राहतं का? इतका चाभरपणा असतो का कुठं? रोज न्यूज पाहू आपण, किती म्हणजे अक्षरशः तुडू राहिले त्याला, असे कुत्रेवाने तुडू राहिले. मी एक व्हिडिओ असा पाहिला की एका पोलीसवाल्यानं इतका घाणेरडापणा तुम्हाला सांगतो त्यानं दाखवलेला आहे की तुमचे अक्षरशः असं तळपायचे आग मस्तकापर्यंत आहे, मस्तकापर्यंत. त्यानं एक लेडीज चालली आणि तुम्हाला खोटं नाही सांगत मित्र हो, त्या लेडीजला पाठीमागून असं त्याच्या हातात ते दंडा असतो का त्यांचा, तो दंडा आहे ना असं पाठीमागून तुला टोचू राहिलाय. सांगा, एका लेडीजला असं करताना द्या आपल्या भारताच्या जवानाला, आपल्या रक्षकाला, पोलीस जे आपले रक्षक असते त्याला ओपलं काही. असा दंडा घेऊन असा पाठीमागून त्याला असा इकडून असा टोचतोय राव. काय म्हणजे किती म्हणजे विचलित करासारखा व्हिडिओ येतो आणि तोंडाला काळिंबा भासण्यासारखा व्हिडिओ येतो. पाहायला असं म्हणजे अक्षरशः डोळ्यात अशी आग उतरत होती की होच आपला रक्षक आज इतका क्रूर वागू राहिला आपल्याशी. केवळ काय फक्त आपण न्यायच मागू राहिलो ना. आपण काय म्हणतोय, आम्हाला न्याय द्या बाबा. पेपर फुटला, लीक झाला, हा कशामुळे झाला? कुठंतरी कानाडोळा झाला की नाही? त्याच्यामुळे तो झाला ना. आणि घटना एकदा झाली की 2014 पासून तर 2026 पर्यंत ही 5वी घटना आहे मित्र. बरोबर आहे की नाही? कितवी? 5वी. तरी सुद्धा न्याय मागायला गेलं, रोडवर उतरलं कुठं आपण, समजा आपण प्रदर्शन केले तर ते शांतिरीतीत होऊ द्यायची नाही. पोलीस येते, मरणाचं त्या पब्लिकला मारती, इतकं येड्यावाने मारती की अक्षरशः ते विचलित होऊन जाते. ते म्हणजे दिमाग संतुलन बिघडून जातं. मग ते काही बी करायला लागते. आणखीन दंगे फसाद जाळपोळ हे ते. याच्यावर काही मार्ग आहे का नाही? काही तोडगा आहे का नाही मित्र याच्यावरती? का हे दरवेळेस असंच यायचं, रोडवरती उतरायचं, प्रदर्शन करायचं आणि शेवटला काहीच भेटत नाही. जखमी व्हायचं पोलीसवाल्यांना पण आणि जखमी व्हायचं नागरिकांना पण. मग कौरक चालणार मित्र होय? खरं सांगा तुम्ही आता मला, कौरक चालणारी? किती सालोसाल हेच पाहत आलो आपण आता, आणि आता हेच पाहत राहणार का? न्याय भेटणार का? मग सरकारला विनंती माझी, हे असं करू नका तुम्ही. तुमचं नाव खराब होत राहिलंय. बीजेपी आता लोकांच्या मनातनातून उतरत चाललेली, हे लक्षात ठेवा तुम्ही. बीजेपी वाल्या हो, तुम्ही मनातनातून उतरत चाललेले. मी सुद्धा बीजेपीला मानत होतो आणि आपल्या पंतप्रधानाला बी खूप मानत होतो. पण या कालच्या घटनामुळं माझ्या मनातून उतरलेली, इमानदारीने सांगतो. न्याय भेटणार नाही तिथं मग ती सरकारच आपली काय कामाची नाही. ओके.